आज जरा तब्येत बरोबर नाही म्हणून मी आजचा व्हिडिओ करत आहे. कारण आज मी फक्त आजारी नाही तर मी विचार पण करत आहे की माणूस आजारी का पडतो. आपण रोज धावतो, काम, क्लासेस, जबाबदाऱ्या, पण कधी स्वतःला विचारतो का की मी खरंच रिकवर होतोय का. आज शरीराने मला थांबवलं आणि मग मला मात्र कारणं दिसायला लागली. कारण क्रमांक 1, इन्फेक्शन. हो, व्हायरस आणि बॅक्टेरिया असतातच, पण ते सगळ्यांभोवती असतात. सगळेच रोग आजारी पडतात का, तर नाही. म्हणजे फक्त समस्या जंतूंमध्ये नाही तर आपल्या इम्युन सिस्टीममध्ये आहे. कारण क्रमांक 2, कमी इम्युनिटी. जर झोप 6 तासांपेक्षा कमी, प्रोटीन अपूर्ण, व्हिटॅमिन डी कमी, जास्त स्ट्रेस असेल तर कॉर्टिसॉल वाढतो आणि इम्युनिटी कमी होते. मी स्वतःला विचारलं, मी पुरेशी विश्रांती घेत होतो का. कारण क्रमांक 3, ओव्हरवर्क आणि थकवा. कधीकधी आपण मजबूत असतो पण सतत ओव्हरवर्क करत राहतो. रोज ट्रेनिंग, रोज क्लासेस, रोज धावपळ. शरीरातून इन्फ्लमेशन वाढवतं आणि मग छोट्या संधीतून मेसेज देतं, थांब. कारण क्रमांक 4, मनाचा ताण. आपण बाहेरून हसत असतो परंतु आतून ताण साठवत असतो. सायन्स सांगतं क्रॉनिक स्ट्रेस म्हणजे इम्युन सिस्टीम डाऊन. मग शरीर कधीतरी ब्रेक घेतं. म्हणून आज मला जाणवलं मी आजारी पडलो कारण शरीर कमजोर नाही तर कदाचित मी त्याला पुरेसा वेळ दिला नाही. आजार शत्रू नाही, तो मेसेज आहे. तो सांगतो झोप, खा, विश्रांती घे, स्वतःची काळजी घे. आज मी माझ्या शरीराचा आभारी आहे कारण त्याने मला थांबवलं. तुमचं शरीर सिग्नल देत असेल तर ऐका. जर तुम्हालाही वाटत असेल की आपणही आपल्या स्वतःकडे दुर्लक्ष करत आहात तर कमेंटमध्ये लिसन लिहा आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा जो सतत म्हणत असतो मी ठीक आहे.